हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता ओव्याविषयी माहिती जाणून घेऊया. एक घरगुती औषध म्हणून ओव्याचा उपयोग प्राचीन काळापासून भारतात होत आला आहे. हैदराबादमध्ये ओव्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. गुजरातमध्येही त्याचे उत्पादन होते. 2 बोडी ओवा, किरमाणी ओवा, खुरसानी ओवा असे ओव्याचे प्रकार आढळतात. 3 ओव्याच्या बीमध्ये 5% तेल असते. हे तेल गोठवून त्याचे घन स्वरूप बनवले जाते. यालाच ओव्याचे फूल असे म्हणतात. 4 ओवा पाचक, रुची उत्पन्न करणारा, तीक्ष्ण, गरम, तिखट, हलका, जठराग्नी प्रदीप्त करणारा, कडवट आणि पित्तकारक आहे. वायू, कफ, पोट फुगणे, गोळा उठणे, प्लीहा वाढणे व कृमी यावर ओवा गुणकारी असतो. 5 याशिवाय ओवा वातनाशक, तणनाशक, शूळहारक, कृमीनाशक, व्रणरोपणकर व दुर्गंधहारक आहे. अपचन, जुलाब, मुरडा व सर्दी यांवरही ओवा गुणकारी आहे. कॉलऱ्यामध्ये ओव्याचा फारसा गुण येत नाही, परंतु त्याचे सेवन हितावह आहे. 6 ओव्याच्या पानाची भाजी गरम, तिखट, कडू, लघु, हलकी, अग्निप्रदीप्त करणारी, रुची उत्पन्न करणारी, पित्तकारक, शूळकारक व वायू आणि कफनाशक आहे. 7 ओव्याची पूड पाण्याबरोबर घेतल्याने सर्दी व खोकला बरा होतो. 8 ओवा खाल्ल्याने शीतज्वराच्या थंडीचा जोर कमी होतो, घाम येतो आणि ताप उतरतो. ओवा वाटून कांद्याच्या रसात कालवून शरीरावर त्याचे मालिश केल्याने सर्दीमध्ये घाम येऊन शरीरात स्फूर्ती येते. 9 गरम पाण्याबरोबर ओवा घेतल्याने श्वासाचा जोर शांत होतो. यावर ओव्याचा अर्कही फायदेशीर ठरतो. 10 ओव्याची पूड खाऊन त्यावर गरम पाणी प्यायल्याने पोट दुखणे, तोंडाला पाणी सुटणे, अजीर्ण व नळबंध वायू हे विकार दूर होतात. 11 ओवा, संदैव व हिंग एकत्र वाटून ते खाल्ल्याने पोटात उठलेला गोळा दुखण्याचे बंद होते. 12 ओवा खाल्ल्याने बाळंतिणीस भूक चांगली लागते, अन्न चांगले पचते, अपानवायू प्रसार होतो, कंबरदुखी बरी होते व गर्भाशय शुद्ध होते. 13 अंदाजे 50 ग्रॅम ओवा 50 ग्रॅम गुळात घालून चांगला वाटावा. त्यातून अर्धा तोळा सकाळ संध्याकाळ घेतल्याने मूळव्याधीचा, मोडाच्या वेदना व कंबर दुखणे या विकारांत फायदा होतो. 14 ओवा पाण्यात वाटून शरीरावर चोळल्याने थंड पडलेले शरीर गरम बनते. ओव्याची पुरचुंडी बनवून ती तव्यावर तापवून हातापायांना शेक करावा. अशा प्रकारे शेक केल्याने कॉलरा, संनिपात किंवा दम्याचा जोर वाढल्याने जेव्हा हातपाय थंड पडतात तेव्हा शरीरात उष्णता निर्माण करण्यास या शेकाचा उपयोग होतो. 15 संधिवातामध्ये सांधे आखडले गेले असल्यास त्यावर ओव्याच्या तेलाने मालिश करावे. तसेच ओवा वाटून त्यावर पोटीसही बांधावे. 16 फुफ्फुसांजवळील नलिका सुजल्यास व जास्त कफ झाल्यास युनानी हकीम कफ नष्ट करण्यासाठी ओवा घ्यायला किंवा ओवा वाटून त्याचे पोटीस बांधायला सांगतात. याशिवाय नेत्रांजन, जंतुनाशक बनविण्यासाठी ओव्याच्या अर्काचा उपयोग करतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.